भारतीय सिनेमा म्हणजे आपण जो पिक्चर बघतो तर त्याची सुरुवात आपल्या भारतामध्ये कुणी केली हे तुम्हाला माहीत आहे का मंडळी? जर नसेल माहीत तर मी सांगतो समोर कुणी केली ते. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो. आजचा विषय जो आहे आपला थोडा वेगळाच आहे, कारण काल माझ्यापर्यंत ही जी माहिती आली आहे तर ही माहिती थोडी म्हणजे इम्पॉर्टंट असल्यामुळे हा व्हिडिओ मी आज बनवत आहे. तर मंडळी, व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर एक लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला मंडळी, व्हिडिओ न लांबवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आपण जो पिक्चर बघतो, ठीक आहे, आपण हिंदी सिनेमा बघतो, मराठी बघतो ना, तर त्याचा जो पाया आहे तो कोणी रचला, म्हणजे भारतामध्ये सिनेमा जो आहे तयार कुणी केला? तर आपल्याला गर्व आहे की सर्वात आधी जो सिनेमा आहे, भारतीय चित्रपट सृष्टीचा जो पाया आहे तो एका मराठी माणसाने रचला आहे. तर आज हा व्हिडिओ का बनवत आहे तर मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देत आहे. तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, काल नागपूरमध्ये एक मीटिंग झाली, तर त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार साहेब हजर होते आणि बाकीचे पण पदाधिकारी हजर होते. त्यांचे नाव तर मला माहिती नाही, पण तुम्हाला जे खाली इमेज दिसत आहे ते सुधीर मुनगंटीवार जे दिसत आहे तर ते आपल्या चंद्रपूर बल्लारशा जे आहे तिथे राहतात. तर म्हणजे आमचाच जिल्हा आहे तो चंद्रपूर जो आहे तो. तर काल नागपूरमध्ये मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये काय घडलं ते तुम्हाला आज सांगणार आहे. म्हणजे आपल्याला जे हैदराबाद रामोजी फिल्म सिटी आहे, माहीत सगळ्याला माहीत आहे, रामोजी फिल्म सिटी हैदराबादला आहे. ते जाऊन पाहणं तर आपल्याला ते शक्य नाही, ठीक आहे. तर आपल्या जवळपास एरियामध्ये एक 100 एकरामध्ये चित्रपट, म्हणजे जशी रामोजी फिल्म सिटी आहे तर तशा 100 एकरामध्ये आपल्या विदर्भात 100 एकरामध्ये जे फिल्म सिटी आहे ते तयार होत आहे. मराठी सिनेमाची जे फिल्म सिटी आहे ते तयार होत आहे. तर ते पण आपल्याला बघायला म्हणजे जवळच आहे आणि बघायला सोपे जाईल, कारण आपण हैदराबादला आपण जाऊ शकत नाही फिल्म सिटी बघायला. तर ते कुठे होत आहे तर आपण जाणून घेऊया. सर्वात आधी कालच्या मीटिंगमध्ये काय झालं ते जाणून घेऊ, ठीक आहे. तर तुम्ही खाली बघा, मी वाचून दाखवते तुम्हाला. भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया मराठी माणसाने रचला आहे. आशय संपन्न चित्रपटाची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे. त्यासाठीची समिती गठीत करून या कामास गती द्यावी. तसेच नागपूर येथे बघा मंडळी, नागपूर येथे 100 एकरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठका दिल्या. बघा, काल जे मंत्रालयात जे आयोजित बैठका दिल्या, तर आपल्या नागपूरमध्ये 100 एकरामध्ये चित्रपटसृष्टीचा आपण म्हणजे भव्य दिव्य 100 एकर म्हणजे काही कमी नाही होत मंडळी. तर त्या 100 एकरामध्ये आपण आता रामोजी फिल्म सारखी आपण अनुभव आपल्या नागपूरमध्ये आपण आता घेऊ शकणार आहोत. कारण नागपूरमध्ये झुंड चित्रपट जो आहे, नागराज मंजुळी सरांनी जो झुंड चित्रपट जो बनवला होता तो सगळ्या नागपूरमध्येच, फक्त नागपूरमध्येच तो झुंड चित्रपट तयार झाला होता. हे तर सगळ्याला माहीतच आहे. तर आता 100 एकरामध्ये जशी फिल्म सिटी आहे हैदराबादला, तशीच आपली फिल्म सिटी, मराठी फिल्म सिटी म्हणता येईल आपल्याला, तर ती नागपूरमध्ये आता तयार होत आहे. तर मंडळी, ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी हे तुमच्यापर्यंत, कारण आपल्या विदर्भामध्ये 100 एकरामध्ये नागपूरमध्ये आपली फिल्म सिटी तयार होत आहे. तर आपल्याला तर अभिमान असेलच, कारण आपल्याला जवळच पडते. आपल्याला नागपूर म्हणजे पूर्ण भारताचा मध्यभाग आहे. आपण हैदराबादला जर जाऊ शकत नाही, कारण आजपर्यंत मी पण गेलो नाही हैदराबादला रामोजी फिल्म सिटी बघायला, कारण तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे आणि मी पण अजून गेलो नाही. तर आता नागपूरमध्ये जेव्हा तयार होईल तेव्हा मी नक्की जाणार. आता हे मंत्रालयात ही बैठक झाली आहे आणि सुधीर मुनगंटीवार सरांनी ही 100 एकराची फिल्म सिटी आहे नागपूरमध्ये तयार होण्याची ही व्यथा मांडली आहे. तर आता बघू त्याच्यानंतर आता ही फिल्म सिटी तयार होते की नाही होईल. तर एवढं 100% नक्की आहे, 100% एवढं पक्का आहे का ही नागपूरमध्ये फिल्म सिटी जी आहे तयार होणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल ना तर एक लाईक व्हिडिओला करून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, आपण उद्याला एक महत्त्वाचा व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार.